नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सरचे स्वागत आपल्या यूट्यूब चॅनल मास्टर वैभव हिरेमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सराव परीक्षा इयत्ता 10वी विषय विज्ञान भाग 1ची प्रश्नपत्रिका 2026च्या विद्यार्थ्यांसाठी अगदी महत्त्वाची प्रश्नपत्रिका असणार आहे. त्याचसोबत बोर्ड परीक्षा 2026साठी देखील ही प्रश्नपत्रिका अगदी महत्त्वाची असेल. त्यासोबत पूर्व परीक्षेसाठी देखील ही प्रश्नपत्रिका अगदी 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 इम्पॉर्टंट असणार आहे. सो व्हिडिओला लास्टपर्यंत बघा. काही क्वेश्चन असेल तर विचारू शकता. त्याचसोबत त्या प्रश्नपत्रिकेचा PDF तुम्हाला आपल्या ॲपमध्ये मिळेल. मास्टर वैभव हिरे ॲपमध्ये यूट्यूबवरती फ्री बघू शकता. ॲपमध्ये या प्रश्नपत्रिकेच्या PDFसाठी पैसे लागतात. त्यामुळे तुम्ही इथे फ्री बघू शकता. पेड कंटेंट तुम्हाला फ्री यूट्यूबवरती मिळतोय. तर एन्जॉय करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑल नोटिफिकेशनवरती सेट करा. कारण बोर्ड परीक्षा 2026साठी मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड करणार आहोत आणि ते तुमच्याकडनं मिस व्हायला नकोत. नाहीतर बोर्ड परीक्षेमध्ये कमी पर्सेंटेज मिळतील आणि तुम्ही नंतर रडाल. कारण मोस्ट इम्पॉर्टंट हायली एक्सपेक्टेड लिक्ड क्वेश्चन्स आपण आपल्या चॅनलवरती अपलोड करणार आहोत. चला जाऊया पुढे. इयत्ता 10वी सराव परीक्षा गुण आहेत 40, विषय आहे विज्ञान 1, 2026, वेळ आहे 2 तास. प्रश्न 1 मध्ये म्हटलेलं आहे दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. MCQचे क्वेश्चन्स आहेत, यू नो दॅट, आणि तुम्हाला पेपर पॅटर्न ऑलरेडी माहिती आहे. माहीत नसेल तर लवकरच व्हिडिओ अपलोड करेल. विद्युतधारेचा चुंबकीय परिणाम टिंब यांनी शोधून काढला. तर विद्यार्थी मित्रांनो 4 पर्याय आहे. स्क्रीनशॉट घेऊ शकता तुम्ही. ओके, स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि त्याचं उत्तर लिहू शकता. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो लेड नायट्रेटला उष्णता दिली असता टिंब हा पिवळा पदार्थ मिळतो. तर 4 पर्याय आहे विद्यार्थी मित्रांनो, योग्य पर्याय निवडा आणि त्याचं उत्तर लिहा. त्यानंतर आहे पुढीलपैकी कोणते विधान बरोबर आहे. 4 पर्याय आहे, कोणतं विधान बरोबर आहे ते सांगा. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो चौथा, प्रकाश एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात तिरस्कर मार्गाने जाताना दिशा बदलण्याच्या नैसर्गिक घटनेस टिंब म्हणतात. 4 पर्याय आहे, योग्य पर्याय निवडा आणि त्याचं उत्तर लिहा. त्यानंतर आहे धातूंची क्रियाशीलता अनुक्रमे. तर ते लिहायचे आहेत. विद्यार्थी मित्रांनो स्क्रीनशॉट घ्या आणि योग्य उत्तर तुम्ही फक्त फाइंड करा आणि लिहत चला, नोट डाऊन करत चला. जाऊया पुढे. खालील प्रश्नांची उत्तर लिहायची आहे. गटात न बसणारा शब्द ओळखायचा आहे. ध्वनिवर्धक आहे, सूक्ष्मश्रवणी आहे, विद्युत चलित्र आहे आणि चुंबक आहे. त्यानंतर जाऊया पुढे. योग्य जोड्या जुळवायच्या आहेत. अ गट पदार्थ आहे आणि ब गटमध्ये गुणधर्म दिलेले आहेत. गंधक आहे, ज्वलनशील आहे, त्यानंतर पाण्यात विद्राव्य. तर काय विद्यार्थी मित्रांनो जोड्या जुळवायच्या आहेत. त्यांना नाव नंतर आहे नेम द फॉलोइंग, दॅट इज नाव लिहा. नैसर्गिक वायूमध्ये प्रामुख्याने आढळणारा वायू कोणता आहे तो लिहायचा आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढे दिलेले विधान चूक की बरोबर ते लिहायचं आहे. तर यामध्ये आहे तुम्हाला ॲल्युमिनियम ऑक्साईड आम्लधर्मी ऑक्साईड आहे. त्यानंतर आहे सहसंबंध ओळखा, को रिलेशन. त्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो नाभी अंतर, मीटर आणि भिंगाची शक्ती काय असेल ते लिहायचं आहे. त्यानंतर प्रश्न 2 शास्त्रीय कारणे लिहायची आहेत. सायंटिफिक रिझन कोणती 2 लिहायची आहेत. आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना अणुत्रिज्या कमी होत जाते. त्यानंतर दुसरा विद्यार्थी मित्रांनो साधारणपणे आयनिक संयुगाचे द्रवणांक उच्च नसतात. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तिसरा शहाबादी फरशीचे तुकडे SCL मध्ये नाहीसे व्हावयास वेळ लागते, पण फरशीचा चुरा मात्र लवकर नाहीसा होतो. त्यानंतर ब मध्ये विद्यार्थी मित्रांनो खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. कोणती 3. ज्यामध्ये पहिला आहे पुढील परिस्थितीत वक्र भिंगाने मिळणाऱ्या प्रतिमांकरिता किरणाकृती काढून नावे द्या. वस्तू आहे 2F च्या पलीकडे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो दुसरा फरक स्पष्ट करा. संपृक्त हायड्रोकार्बन व असंपृक्त हायड्रोकार्बन. तिसरा आहे समजा की जीचे मूल्य अचानक दुप्पट झाले तर एका जड वस्तूला जमिनीवरून ओढून नेणे दुपटीने अधिक कठीण होईल का, ते लिहायचं आहे आणि होईल तर का होईल. त्यानंतर आहे खालील संज्ञा उदाहरणांसहित स्पष्ट करा. विस्थापन अभिक्रिया उदाहरणांसहित स्पष्ट करायचे. त्यानंतर 5वा आहे खाली दिलेल्या रचनासूत्रांसाठी आयुपॅक नावे लिहा. आयुपॅक नावे लिहायचे आहेत विद्यार्थी मित्रांनो. जे असेल ते CH जे काय असेल ते. त्यानंतर प्रश्न 3 आहे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. कोणती 5 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहे. मानवी डोळ्यातील दृष्टिपटल कोणत्या 2 प्रकारच्या प्रकाश संवेदी पेशींनी बनलेला असते. त्यानंतर आहे त्याचे कार्य सांगा. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो उपग्रह प्रक्षेपक म्हणजे काय. इस्रोने बनवलेल्या एका उपग्रह प्रक्षेपाचे बाह्य आराखडा आकृती स्पष्ट करा. त्यानंतर तिसरा आहे बर्फ बनवण्याच्या कारखान्यात पाण्याचे तापमान कमी करून बर्फ बनवण्यासाठी द्रवरूप अमोनियाचा वापर करतात. जर 20 डिग्री सेल्सिअस तापमानाचे पाणी 0 डिग्री तापमानाच्या 2 kg बर्फात रूपांतरित करायचे असेल तर किती ग्रॅम अमोनियाचे बाष्पन करावे लागेल. द्रवरूप अमोनियाच्या बाष्पनाचा अप्रकट उष्मा बरोबर 341 कॅल जे काय असेल ते लिहायचं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला 4था प्रश्न आहे. इंद्रधनुष्य हे प्रकाशाचे अपस्करण, अपवर्तन आणि आंतरिक परावर्तन या तीनही नैसर्गिक घटनांचे एकत्रीकरण आहे. या विधानाची सिद्धता लिहा. त्यानंतर आहे संज्ञा लिहा. धातुविज्ञान, धातुके आणि खनिज संज्ञा लिहायची आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर आहे अभिकारक व उत्पादिक गणजे काय ते सोदाहरण स्पष्ट करायचं आहे. ते सोदाहरण लिहायचं आहे. त्यानंतर आहे 7वा नाल कुंतल म्हणजे काय.
त्याच्या चुंबकीय क्षेत्राची तुलना चुंबक पट्टीच्या चुंबकीय क्षेत्राशी करून आकृत्या काढा व भागांना नाव द्या. त्यानंतर 8वा आहे SCH हे ऋणसूत्र असलेली 3 रचनासूत्रे काढा. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो पुढे खालीलपैकी कोणत्या एका प्रश्नाचे उत्तर लिहायचे आहे. 5 मार्क्ससाठी प्रश्न आहे. पहिला आहे रचना व कार्य सांगा. व्यवस्थित आकृती काढून भागांना नावे द्या. तर विद्यार्थी मित्रांनो विद्युत जनित्र याची आकृती काढायची, रचना व कार्य सांगायचं आणि व्यवस्थित आकृती काढून त्याला नावे देखील द्यायची भागांना. त्यानंतर जर तुम्ही हे करू शकत नसाल तर खालील माहितीच्या आधारे प्रश्नांची उत्तरे त्या माहिती दिलेल्या आहे. मूलद्रव्य, अणुत्रिज्या वगैरे आणि प्रश्न विचारला गेलेला आधुनिक आवर्त सारणीनुसार वरील मूलद्रव्यांचे गण सांगा. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो दुसरा वरील मूलद्रव्य अणुत्रिज्येच्या चढत्या क्रमाने वरून खाली या पद्धतीने मांडा. ही मांडणी आधुनिक आवर्त सारणीच्या गण 1च्या आकृतिबंधाशी जुळते का? चौथा विद्यार्थी मित्रांनो वरीलपैकी सर्वात मोठा व सर्वात लहान अणू असणारी मूलद्रव्ये कोणती? 5वा आहे एका गणामध्ये वरून खाली जाताना अणुत्रिज्या बदलण्यामध्ये आवर्ती कल काय दिसतो? तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो ही तुमची सराव परीक्षा इयत्ता 10वी विज्ञान भाग 1ची प्रश्नपत्रिका होती. सर्व विषयाची प्रश्नपत्रिका आपण आपल्या चॅनलवरती ऑलरेडी अपलोड केलेल्या आहेत. या प्रश्नपत्रिकेचं PDF पाहिजे असेल तर मास्टर वैभव हिरे ॲप ही प्ले स्टोअरवरनं डाउनलोड करा. बोर्ड परीक्षेसाठी देखील मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स बघायला मिळतात, गाईड्स बघायला मिळतात. जसं अपेक्षित तुम्ही खरेदी करता त्याची काही गरज नाही. आपल्या गाईडमध्ये मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स बघायला मिळतात. ते तुम्ही परचेस करू शकता, बघू शकता. मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन, सर्व विषयाची प्रश्नपत्रिका, प्रॅक्टिस क्वेश्चन पेपर, मॉडेल क्वेश्चन पेपर, मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स विथ आन्सर, भरपूर सारं स्टडी मटेरियल, पेड स्टडी मटेरियल तुम्हाला मिळत असतं व्हॅल्युएबल. तर ॲपमधून तुम्ही ते परचेस करा, ॲपला डाउनलोड करा. याचंही PDF तुम्हाला मिळेल. सर्व विषयाची प्रश्नपत्रिका मिळेल, पूर्व परीक्षेच्या प्रश्नपत्रिका मिळतील, बोर्ड परीक्षा 2026चे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स ॲपमध्ये मिळतील. तर ॲप डाउनलोड करायला विसरू नका, व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरात लवकर आपले 1 लाख सबस्क्रायबर्स कंप्लीट करा. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला लवकरच तुम्हाला काहीतरी आनंदाची बातमी देता येईल बोर्ड परीक्षा 2026साठी. तुम्हाला सर्वांना शुभेच्छा आणि या व्हिडिओला इथेच थांबूया. धन्यवाद.